हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपल्या दुसऱ्या पार्टला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. आपण जे चॅप्टर चालू केलं आहे त्याचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. यामध्ये इंट्रोडक्टरी लेक्चर आपण मागच्या पार्टमध्ये बघितलं होतं. आज आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. आपलं पहिला पॉईंट रिप्रोडक्शनचा पहिला टाईप, ज्याचं नाव आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर मित्रांनो, asexual reproduction is also called as अपोमिक्सिस. लॅटिन शब्द आहे अपोमिक्सिस. अपो म्हणजे विदाऊट आणि मिक्सिस म्हणजे मिक्सिंग. विदाऊट मिक्सिंग एखादा नवीन प्रोजेनी, एखादा नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. या प्रक्रियेला असेक्शुअल रिप्रोडक्शन असं या ठिकाणी म्हटल्या जात असतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ टू गॅमेट्स ऑर टू डिफरंट सेक्स सेल्स. कोणत्याही दोन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्सच्या फ्युजन ऑफ गॅमेट्सची या ठिकाणी कसलीही आवश्यकता आपल्याला भासत नाही. या प्रक्रियेला असेक्शुअल रिप्रोडक्शन असं या ठिकाणी म्हटल्या जात असतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन इज द प्रोसेस रिझल्टिंग in the production of genetically identical offsprings or progeny of their parents. Such morphological identical individuals are called as clones. मॉर्फॉलॉजिकली आणि जेनेटिकली साधर्म्य दाखवणाऱ्या या ऑफस्प्रिंग्सला, प्रोजेनीजला क्लोन्स असं सुद्धा या ठिकाणी म्हटल्या जात असतं. It is the process of reproduction. Production takes place from a single parent. Production takes place from a single parent. या असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये कोणत्याही दोन गॅमेट्सचं फ्युजन होण्याची आवश्यकता नसते. एक पॅरेंट, ओन्ली वन पॅरेंट कॅन रेडी टू रिप्रोड्यूस. आणि हे असेक्शुअल रिप्रोडक्शन असल्यामुळं निर्माण होणाऱ्या नवीन प्रोजेनीमध्ये आपल्याला फक्त मायटोटिक डिव्हिजन्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतात. तर या असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये जसं आपण मागच्या पार्टमध्ये बघितलं होतं की आपल्याला 3 पार्ट्स याचे आपल्याला शिकायचे आहेत. त्यामध्ये पहिला पार्ट आहे फ्रॅगमेंटेशन, दुसरा पार्ट आहे बडिंग आणि तिसरा पार्ट आहे स्पोर फॉर्मेशन. तर आपण फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय हे आपण आता या ठिकाणी पाहूयात. फ्रॅगमेंटेशन मीन्स ब्रेकिंग डाऊन ऑफ अ पार्ट्स. नंतर नव्या ऑर्गॅनिझमला निर्माण करू शकत असतात. अशा पद्धतीला फ्रॅगमेंटेशन असं म्हटलं जात असतं. सिंगल इंडिव्हिज्युअल नवीन ऑर्गॅनिझम ग्रो करू शकतो. याच्यामध्ये कोणत्याही गॅमेट्सचं फ्युजन, कोणत्याही दोन सेक्स ऑर्गॅनिझम्सची आवश्यकता नसते. फ्रॅगमेंटेशन ऑकर्स इन स्पायरोगायरा. फ्रॅगमेंटेशन शिकत असताना आपल्याला एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. ते एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा. स्पायरोगायरा हा एक फिलामेंटस अल्गी. ईच फ्रॅगमेंट ऑफ स्पायरोगायरा गिव राईज टू न्यू स्पायरोगायरा. ईच फ्रॅगमेंट, या फ्रॅगमेंट्स कट होऊन याचे पीसेस नवीन स्पायरोगायराला, नवीन इंडिव्हिज्युअलला निर्माण करू शकतात, ग्रो करू शकत असतात. याच फ्रॅगमेंटेशनमध्ये दुसरं एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया. ईच फ्रॅगमेंट ऑफ प्लॅनेरिया, ईच पार्ट ऑफ प्लॅनेरिया is capable for giving rise to complete organism. Each fragment of planaria give rise to new complete organism. फ्रॅगमेंटेशन हा असेक्शुअल रिप्रोडक्शन मधला महत्त्वाचा प्रकार आहे, सब टाईप आहे. याच्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल बघितले. पहिलं एक्झाम्पल होतं स्पायरोगायरा आणि दुसरं एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया.
असेक्शुअल रिप्रोडक्शन मधला दुसरा प्रकार आहे आपला, तो आहे बडिंग. बडिंग म्हणजे काय? ॲन एक्सटर्नल or internal outgrowth or small tiny body of cells arises on the parent body. That body is called as bud. आणि हा बड जेव्हा नवीन इंडिव्हिज्युअल निर्माण करू शकतो, नवीन ऑफस्प्रिंग, नवीन प्रोजेनी निर्माण करू शकतो, या रिप्रोडक्शनच्या पद्धतीला बडिंग प्रोसेस असं या ठिकाणी म्हटल्या जात असतं. आता ही जी स्मॉल किंवा टायनी बॉडी आहे ती पॅरेंटच्या बॉडीवर इंटरनल साईडला आहे की आउटर साईडला आहे, यावरून असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या बडिंग नावाच्या प्रकारामध्ये दोन सबटाईप्स आपल्याला बघायला मिळत असतात. पहिला सबटाईप आहे एक्झोजिनस बडिंग आणि दुसरा आहे एंडोजिनस बडिंग. एक्झोजिनस बडिंग म्हणजे स्मॉल और टायनी पार्ट ऑफ बॉडी arises on outer surface of the body. Outer growth or bud. In this category, outer growth or bud arises or develop on external side of the body. ही एक्झोजिनस बडिंग जी आहे ती आपल्याला ईस्टमध्ये बघायला मिळत असते. ईस्ट हा युनिसेल्युलर फंगसचा एक प्रकार आहे. यामध्ये त्या ईस्टच्या बॉडीवर एक स्मॉल आउटर ग्रोथ निर्माण होत असते आणि ही स्मॉल आउटर ग्रोथ डिटॅच होऊन नवीन इंडिव्हिज्युअल, नवीन ऑर्गॅनिझम ऑफ ईस्ट डेव्हलप करू शकत असते. हा एक्झोजिनस बडिंगचा प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. दुसरा प्रकार आहे इंडोजिनस बडिंग. स्मॉल और टायनी पार्ट ऑफ द बॉडी, स्मॉल और टायनी ग्रोथ ऑफ बॉडी arises इनसाइड द पॅरेंट्स बॉडी. पॅरेंटच्या आतमधल्या साईडला निर्माण होणारी, डेव्हलप होणारी आउटग्रोथ या इथं आपल्याला बघायला मिळते. त्याला इंडोजिनस बडिंग असं या ठिकाणी म्हटलं जात असतं. ही इंडोजिनस बडिंग आपल्याला स्पॉन्जिलामध्ये बघायला मिळत असते. फ्रेश वॉटरमध्ये स्पॉन्जिलामध्ये जिम्युल्स फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतात आणि हे जिम्युल्स या स्पॉन्जिलासच्या इनर साईडला आतमधल्या बॉडीमध्ये डेव्हलप होतात असं आपण या ठिकाणी पाहू शकतो. आकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला ते लक्षात येत असेल. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तिसरा प्रकार आहे स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन यामध्ये मोटाईल आणि नॉन मोटाईल यानुसार दोन प्रमुख प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतात. ऑन द बेसिस ऑफ देअर मोटेलिटी देअर इज टू डिफरंट टाइप्स ऑफ स्पोर फॉर्मेशन. फर्स्ट इज अ झूस्पोर अँड अनदर वन इज अ कोनिडिया. या स्पोर फॉर्मेशनमध्ये आपल्याला दोन वेगवेगळे प्रकार बघायला मिळत असतात. झूस्पोर्स आर ऑकर्स इन क्लॅमिडोमोनास. क्लॅमिडोमोनासमध्ये आपल्याला झूस्पोर हे स्पोर फॉर्मेशनचं असेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाईप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतो. यामध्ये मोटाईल बायफ्लॅजिलेटेड फ्लॅजेला या बायफ्लॅजिलेटेड स्पोर्स आपल्याला बघायला मिळत असतात. एक्झाम्पल आहे क्लॅमिडोमोनास. आणि दुसरा आहे प्रकार तो आहे कोनिडिया. यामध्ये नॉन मोटाईल स्पोर्स या ठिकाणी डेव्हलप झालेले आपल्याला बघायला मिळत असतात. यामध्ये हे फॉर्मेशन नेहमी कंटिन्युअस चेनच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळत असतं. कंटिन्यू डेव्हलपमेंट इन चेन. दीज स्पोर्स आर इन अ चेन. कंटिन्युअस चेनमध्ये आपल्याला बघायला मिळतात. एक्झाम्पल आहे पेनिसिलियम. पेनिसिलियम हा एक प्रकारचा फंजाय आहे आणि यामध्ये आपल्याला कोनिडिया फॉर्मेशन जे की असेक्शुअल रिप्रोडक्शनचे स्पोर फॉर्मेशन प्रकारामध्ये आपल्याला बघायला मिळत असते. तर मित्रांनो, असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये असणारे तीन प्रमुख प्रकार कोणते कोणते? फ्रॅगमेंटेशन,
बडिंग आणि स्पोर फॉर्मेशन यांचा आज आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण बघूया व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन.